नमस्कार. किचन डायरीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावो. येत्या 9 ऑगस्टला आहे नागपंचमी. तर नागपंचमी विशेष खानदेश स्पेशल आज आपण कान्हुले आणि झटपट अशी गव्हाची खीर बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मी अर्धा वाटी गहू घेतलेली आहे. अर्धा वाटी गहू असले तरी त्याची खीर भरपूर होते. तर ही अर्धा वाटी आता गहू मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये जाडसर अशी वाटून घेणार आहे. जाडसर दळून घेणार आहे. अगदी बारीकसुद्धा करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. ही झटपट होणारी गव्हाची खीर आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी गहू जाडसर दळून घेतलेले आहे. एकदम जाडसर पण नको आणि एकदम बारीक पण नको. आता हे गहू मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे गहू आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी पाणी घालून हे 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. गव्हावर पाणी टाकल्यावर तुम्ही बघू शकतात वर किती घाण जमा झालेली आहे. ती सगळी आपल्याला काढून टाकायची आहे. त्यामुळे हे गहू 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 3 ते 4 वेळा मी स्वच्छ पाण्याने गहू धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये स्वच्छ पाणी घालून यावर झाकण ठेवून 15 मिनटं हे गहू आपण असेच ठेवून घेऊया. 15 मिनटं गहू भिजेपर्यंत आपण कान्हुल्यांसाठी कणिक मळून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि मिठासोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे. खानदेशमध्ये नागपंचमीला अशा प्रकारे कान्होले केले जातात. तर काही भागांमध्ये पुरणाचे दिंडसुद्धा केले जातात. पुरणाचे दिंड करण्यात अशीच कणिक भिजवून फक्त त्यामध्ये हरभऱ्याची डाळ शिजवून भरली जाते. आता यामध्ये तूप घालून घेतलेले आहेत आणि ज्याप्रमाणे आपण चपातीची पोळीची कणिक भिजवतो त्याचप्रमाणे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही कणिक मळून घेतलेली आहेत. आता आपल्याला या कणिकला झाकून 10 ते 15 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. यावरून थोडंसं तेल घालून मी कणिक परत व्यवस्थित मळून घेते. या ठिकाणी गहू भिजवून 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता या गव्हातील पाणी आहे आपण ते काढून घेऊया. आता हे भिजलेले गहू कुकरमध्ये घालून यामध्ये अर्धा वाटीला 2 वाट्या पाणी मी घालून घेतलेलं आहे. आता याला झाकण लावून घेऊया आणि मध्यम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या होऊ देऊया. 10 ते 15 मिनटानंतर आता आपली कणिक मस्त अशी मुरलेली आहेत. आता हिच्या मी 4 भाग करणार आहेत, म्हणजे 4 गोळे बनवून घेणार आहे. तुम्हाला छोटे पाहिजे असेल तर तुम्ही छोटे भाग करू शकतात. आणि आता मस्त याचे गोळे आपण बनवून घेऊया. या ठिकाणी पोळपाट घेऊन यावर तेल लावून एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे. पोळी सर्वांनाच लाटता येते, त्यामुळे मी पूर्ण वेळ दाखवलेली नाही आहे. आता या ठिकाणी पोळी म्हणजेच चपाती लाटून झालेली आहेत. आता याला आपण तूप लावून घेऊया. सर्व पोळीला तूप लावून झाल्यानंतर आपल्याला ती दुमडायची आहे. अशा प्रकारे आता परत या ठिकाणी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावून झाल्यानंतर परत अजून एकदा दुमडायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 पदरी ही चपाती करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्यासुद्धा करून घेणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी मोठ्या आकारामध्ये 4 करून घेतलेले आहेत. तुम्ही छोट्या आकारात केल्या तर जास्त होतील. आता आपण यांना स्टीमर घेऊ आणि स्टीमरमध्ये वाफवायला ठेवायचं. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एखादी गाळणी घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाफवायला ठेवू शकतात. कारण की नागपंचमीला तवा ठेवत नाही, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कान्हुले करू शकतात. खायला खूप छान असे लागतात. गॅसवर मी स्टीमर ठेवून त्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवलेलं आहे आणि स्टीमरमधली गाळणी घेऊन त्यावर एक ओला रुमाल घालून घेतलेला आहे. कोणताही एखादा सुती कापड घेऊ शकतात किंवा केळीचं पानसुद्धा घेऊ शकतात. आता यावर आपल्याला जे कान्हुले बनवून घेतलेले आहेत ते ठेवायचं आहे.
अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत. आता पाणी उकळून झालेलं आहे. आता आपण हे स्टीमरवर ठेवून घेऊया. यावर आपल्याला आता झाकण ठेवून 15 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. कान्हुले वाफेपर्यंत आपण गव्हाची खीर बनवून घेऊया. या ठिकाणी गहू हे मस्त असे तुम्ही बघू शकता शिजलेले आहेत. आत्ताच कुकरचं झाकण उघडलं आहे, त्यामुळे वाफेमुळे असं दिसतंय. आता हे मस्त गहू शिजवून झालेले आहेत आणि आपण खीरसुद्धा या कुकरमध्येच करणार आहोत. तर आता आपण या कुकरमध्ये दूध घालून घेऊया. तुमच्याप्रमाणे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही दूध घालू शकता. त्यानंतर व्यवस्थित दूध हलवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काजू बदाम बारीक करून घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये मनुके, अजून पिस्ता अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालू शकतात. त्यानंतर किसलेलं खोबरंसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर खीर पातळ हवी असेल तर दूध जास्त घालावं आणि तसंच पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यावे. पण मी जास्त पातळ करणार नाही आहे, थोडी घट्टच ठेवणार आहे. खीर जशी शिजत जाईल तशी ती घट्ट होते. आता 10 मिनटं आपण कमी गॅसवर हिला शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात मस्त असे काजू बदाम, खोबऱ्याचं किस खीरमध्ये मस्त असं एकत्र झालेलं आहेत आणि व्यवस्थित असं शिजलेलं आहेत. आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं तुम्ही गूळ घालून घ्यायचं आहे. हवा तेवढा म्हणजे आपल्याला जास्त गोड हवं असेल तर जास्त घाला, कमी गोड हवं असेल तर कमी घाला. अशा प्रकारे आपल्याला यात गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. गूळसोबतच आपल्याला यामध्ये विलायची पावडरसुद्धा घालायची आहे. विलायची पावडर घातल्यामुळे खिरीला मस्त अशी चव येते. तीसुद्धा आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहेत. आणि आता ही खीर मध्यम गॅसवर आपल्याला 5 ते 10 मिनिट शिजवायला ठेवायची आहे. 5 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात आपली अशी झटपट इन्स्टंट गव्हाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. जायफळ खीरमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आणि या ठिकाणी आपली मस्त अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे. आणि जेव्हा गव्हाची खीर खायला घेशाल त्यावर मस्त असं गरम गरम तूपसुद्धा घालायचं आहे. या ठिकाणी आपले हे कान्हुले तयार आहेत आणि यासोबतच गव्हाची खीरसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही नक्की अगदी झटपट होणारे कान्हुले आणि गव्हाची खीर या नागपंचमीला करून बघा. कमी वेळेत होते आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी बनवायला सोपे आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.